चला मक्याचे पण 3 मक्यांचे 9 तुकडे केलेत. त्यात थोडा मसाला विसाला मिक्स केलाय, थोडा ऑइल टाकलाय. चला आता असे रॅप करून घ्यायचे चिकन सिल्वर पेपर मध्ये. चला झालेले कोकर पोपटी फॅन लावूया. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. गावावरून आल्यानंतर काय ब्लॉग काय बनवलंच नाही. आणि आज आहे सॅटरडे आणि आज घेतली आम्ही पोपटी बनवायला. आता इथे मुंबईला कशी पोपटी बनवायची, भांबुडीचा पाला वगैरे काही नाही, पण आम्ही जुगाड करणार आहे काहीतरी आणि कुकर पोपटी करणार आहोत. तर आता जस्ट चिकन वगैरे घेऊन आलोय. आणि आनंदाची बातमी म्हणजे श्रुतीला आपल्या मुलगी झालेली आहे, कालच झाली. आज जाऊन बघून आलो दुपारी, शूट वगैरे केलं नाही. चला तर पोपटी तयारी चालू आहे, दाखवतो तुम्हाला काय काय आणलं त्याचं. आमची प्रिशा बाय बघा, प्रिशा पण गेलती मुरुडला ना. मुरुडला गेलतीस ना दादाच्या बड्डेला गेलतीस ना. ओय बड्डेला गेलतीस ना. हा दम देते ती. पटकव. निमातू कशी करते, निमातूची मान कशी आहे, निमातू कशी बोलते, कशी करते, अशी करते, तुला अशी करते ती. जा झोप जा खाली. खोखो आली खोखो. चला त्यात वाटाणे शेंगा आहेत. अजून कसले आहेत, वालाच्या शेंगा पण आहेत गावावरून आणलेल्या. तर आज पोपटी करून टाकूया. मक्के आणलेले आहेत, इथं चिकन आहे. दुसरा काय टाकणार आहे, हा दुसरा काय टाकायचं आहे. तू खाशील ना पोपटी. पोपटी कोण खाणार, तू खाणार ना. दात आले का, हा दात आलेत पोपटी खायला. आले 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 आले. हळद मसाला आणि काय अद्रक पेस्ट. गरम मसाला गरम मसाला. आता एक मिश्रण करून घ्यायचं मस्तपैकी. तू खाणार लॉलीपॉप, लॉलीपॉप खाशील ना तू, लॉलीपॉप. चला आपण हे मक्के सोलून घेऊया. चला तर मक्के सोलून झालेले आहेत. आता याचे आहेत ना, याचे 3 तुकडे करायचे आहेत. किती, 3. किती करायचे, 3 तुकडे करायचे. हा करशील ना, कर लवकर. त्याच्या शेंगात पण मीठ मसाला सगळं मिक्स केलेलं आहे. आणि आपल्या वालाच्या शेंगा आहेत त्या मळ्यातल्या दिल्यात, समीर काकाने दिल्यात. वालाच्या शेंगा, वाटाणे शेंगा भांडोपलाच घेतल्या आहेत. चला आपण मक्के तोडून घेऊया. चला मक्याचे पण 3 मक्यांचे 9 तुकडे केलेत. त्यात थोडा मसाला विसाला मिक्स केलाय, थोडा ऑइल टाकलाय. जाडमीठ होता आपल्याकडे, पोपटीला जाडच मीठ लागतं.
अक्का पिळला सोडून. हो अक्का पिल्ला पाहिजे आणखी तसा हा का पाहिजे. चला बाय. मम्मीला सिल्वर पेपर पाहिजे, तुकडे करून द्यायचे. हे नाही सिल्वर पेपर मध्ये जॉईन करायचे. हा दे काढ्यातून हा बा सिल्वर पेपर तुकडे करायचे. चला आपण तुकडे करून घेऊया. पहिले तुकडे करून बांधता थोडीशी करायची. चला आता असे रॅप करून घ्यायचे चिकन सिल्वर पेपर मध्ये. हा असा करून मागच्या वेळी पण पोपटी आपण सॅटर्डेच लावली होती आणि आज आहे सॅटर्डे. 8 दिवसानंतर ब्लॉग बनवते. इथं सिल्वर पेपर कापून देतो पटापट. चला तर चिकन रॅप करून झालेले सगळे. भांबोडीचा पाला पाहिजे होता ना. ते ओवा काढून तरी टेस्ट बघूया चांगलीच होणार आहे. जरा बॉईल होतं चांगलीच होणार. भांबोडीचा पाला नसतरी काही फरक नाही. आपण मुंबईला करतोय. मुंबईला कुठला भेटणार आहे भांबोडीचा पाला. ओवा पण टाकलेलं आहे. मीठ टाकला खाली. मिठाचं पाणी होईल. आता शेंगा टाकून घेऊया मस्त पैकी. भांबोडीचा पाला पहिला भांबोडीचा पाला टाकला असता खाली. सर्व चिकन रॅप केलेले. अजून बघू अंडी पण आणायचे. जागा शिल्लक राहिला अंडी टाकू वरती. अजून अंडी घेऊन यायची. जागा होते का पहिला बघूया कुकर मध्ये काय जागा होईल. अंडीचा बेत कॅन्सल झालेला आहे आणि कुकर भरलेला आहे. शेंगा पण आहेत. काय आला काम आलो झाली आता कुकर पोपटी. किती शिट्ट्या. त्याला पूर्ण पॅक झालेला आहे. आता नंतर भेटू झाल्यानंतर डायरेक्ट आमची प्रिशाबाई खालती ओरडते. तिला एक माणूस लागतो. त्याला आपण जाऊया खाली. काय झाला बबली. बबुड्या काय झाला. हा दीदी मारते. दीदी मारते. हा दीदी मारते तुला. चला पोपटी आता होईलच आपल्या आता 15-20 मिनिटात. नंतर दाखवतो तुम्हाला झाल्यावर. काय आत्तू आत्तू तू रडत होती आम्ही गेलो तेव्हा ठाण्याला. हा चष्मा पाहिजे तुला. फेकून देते. चष्मा पाहिजे. घे घे घे. चष्मा पाहिजे तुझा. फेकायचं फेकू नको. फेकल ती. ती आई हरम हसते. आतू कशी आतू मान कशी करते. आतू कशी मान करते मी कशी कशी करते आतू मान.
हा बस बस चला आता भाऊचा बिघडायचे काय आहे ना तिला नकली चष्मा आणला पाहिजे की किती बेटा दे माझं येतं माझं येतं ते बाबा बाबा दे बाबा तू बाबा दे तुला आहे फोडला तर असं टाकली ठेव खायचं खेळते चला तर पोपटीला काय टाइम लागेल तोपर्यंत आपण खाऊन घेऊया. काल आणले होते हरभरा आणले होते ते भाजलेत तव्यावरती ते खाऊन घेऊया. आता आपले हरभरा खाऊन झालेला आहे फिनिश. आता फक्त पोपटीची वाट बघूया. आता गाईज लावून झाले 35 मिनिटं झालेले आहे. वाफ यायला लागलेले आहेत. बहुतेक झाली असावी अर्धा तास झालेला आहे. आणि जेवायला आणले कलेजी पेटा पण आणलाय. पोपटी आता संपून जाईल बहुतेक करायला शिल्लक. चला दुसऱ्या कुकरमध्ये ठेवलाय भात शिजत त्याच्यानं वाफा यायला लागल्या वरती. पोपटीला झाले 40 मिनिटं झाली असेल का खोलूया का. चला तर 40 मिनिटं झालेली आहेत. कुकरमध्ये लावलेले आपण नाहीतर आपण अशी लावतो तर आपली 20-25 मिनिटात होऊन जाते. जाऊन बघूया झाले की नाही. आता कुकर आता उतरवूया खाली. चला झाले असेल ना. चला झालेले कोकर पोपटी फॅन लावूया. कारण की तर प्रिशा आमची झोपली आता उठायची. एक नंबर. हो शिजला 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 शिजला. आपला अंदाज काही नाही 7 ते असं. बाकी झाकून ठेवा मी घेतो खाऊन. तुम्ही पण या कुकर पोपटी खायला. घेऊया कुकर पोपटी. गाइस जस्ट पोपटी खाऊन झालेली आहे. एक नंबर झाली. बांबुडीचा पाला नसतो तरी काय फरक नाही पडला. एकदम एक नंबर झाली. टेस्टी होती एकदम. आता वाजलेत 8 आणि आता आम्ही चाललोय भावाला दुकानात सोडायला. नंतर येऊन तुम्हाला भेटतो. कारण त्याला पण पोपटी खायची आणि चालू दुकानावरती. पोरांना नाही खाली. पोरांना आवडत. प्रांजली फक्त 2 पीस खाल्ले. काय बोलतो आदर्श बाय. चला भाऊ आता दुकानावरती भावाला सोडायला. मग तो येऊन घरी येईल. खालचा ब्लॉग मला एंड करता आलाच नाही कारण की संध्याकाळी परत दुकानात गेल्यानंतर भावाला सोडला आणि नंतर मित्र आला. मग त्याच्यासोबत जरा गावात गेलो भांडुगावात. तिथं मग जरा त्याने ट्रीट दिली बर्थडे पार्टीची. ते काय शूट वगैरे केलंच नाही कारण मोबाईल नव्हता आपल्याकडे. आणि ब्लॉग पण एंड करायचा राहून घेतला. चला तर हा ब्लॉग मग आता इथेच एंड करूया. आज दुसरा दिवस आहे. संडे आहे आणि आता दुसरा ब्लॉग आज नवीन परत करणार आहे मी कारण की ते समजेलच तुम्हाला का करणार आहे ते. चला तर मागच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.
गुड नाईट नाही सॉरी गुड मॉर्निंग.